Thank you.
धन्यवाद. प्रकाश पांचाळ माजी सरपंच यांच्याकडून हे 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. सचिन कुडाळकर यांच्याकडून माझे परम मित्र सचिन कुडाळकर आज रेकॉर्डिंगच्या माध्यमातून मी जी काही संगीतबद्ध केलेली गाणी असतात ती सचिन कुडाळकर माऊली म्हणा किंवा विशाल मसूरकर माऊली आज गात असतात. खरोखर आमचं भाग्य आहे. माझे मोठे बंधू असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. माझ्या मोठ्या बंधूंच्या स्थानी येते. त्यांच्याकडून हे 500 रुपयाचं असं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय आणि पटकन लपून ठेवतोय. कोणको लावू सांगशात तुमचा का बरोबर ना माझा. प्रदीप बांबरकर बुवा यांच्याकडून 100 रुपये आणि संकेत मेहतर यांनाही 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. वाटप केलेलं बरं. तसेच श्री नारायण मेहतर यांचे शिष्य गणेश कुडाळकर आमचे मोठे बंधू गणेश कुडाळकर यांच्याकडून बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. तेही स्वीकारतोय आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. सोहम कुडाळकर यांच्याकडून संकेत मेहतर यांसाठी 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. पैसो काय आज उद्या नाही. तुमचा प्रेम महत्वाचा. बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतोय. तुम्ही मगाशी म्हटलं की या गावचे नाही. मी मुळात नाटळचो पण या कोकिसरे गावावरती खरंच एवढं प्रेम असं. कारण ह्या कोकिसरे गावात मी ह्याच्या आधी सुद्धा बरेच वेळा येलेलो असं. इथले मागा लोक किती ओळखतात माहिती नाही पण इथल्या बऱ्याच लोकांना मी ओळखतोय आणि सगळ्यांचा खूप प्रेम असा माझ्यावरती. म्हणून डबलबारी होती. एक अनावधानाने का होईना पण राहून गेला. आपली डबलबारी ही 24 तारीखला होती पण इथली माय भगिनी आपली अनुराधा निळेकर यांचं एका आजारामध्ये निधन झालं आणि ती बारी पुढे ढकलण्यात आली. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. बघा आज कशी संगत लाभलेली आहे. अशी खरोखर चांगली संगत खूप मुश्किलीने लागते. बघा एकदा काय झाला जोक तर बुवा सांगा असतच. मी फक्त मार्मिक एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतोय. किड्यान भुंग्याशी मैत्री केल्यान आणि एक दिवस काय झाला की किड्यानं भुंग्याक सांगितल्यान बाबा रे तू माझ्याकडे उद्या जेव की. आता किडो असतो भुंग्याक देतलो तरी काय आयुष्य घालवल्यान उकिरड्यार खाऊन. आता भुंग्याक देतलो काय पण शेवटी भुंग्याक त्यांना उकिरडो खाऊक दिल्या आणि मित्र प्रेमापोटी भुंग्यान तो उकिरडो खाल्या आणि सांगल्या बाबा रे आज मी तुझ्याकडे इलय पण उद्या तू माझ्याकडे ये. आज जसा काय तू माका माझा जो काय पाहुणचार केलं उद्या मी माझ्यापर्यंत करण्याचा प्रयत्न करीन. आणि झाला बाबा ठरला. किडो भुंग्याकडे गेलो आणि भुंग्यान काय केल्या किड्या कसो अलगद उचलल्या आणि एका फुलात नेऊन टाकल्या. आणि भुंगो विचारता थोड्या वेळान किड्या रे आता तुका कसा वाटता. किडो म्हणता अरे आयुष्य गेला माझा उकिरड्यावर. आज म्हणता भुंग्या तुझ्याशी मैत्री केलंय पण माका फुलातलो गुलकंद खाऊक गावलो. झाला बाबा थोड्या वेळान देवळातले पुजारी इले पुजाऱ्यांनी तर फुल काढल्यानी आणि
त्या देवाच्या चरणावर नेऊन टाकले. देवाच्या चरणावर ठेवल्याने आणि परत भुंगो इलो. भुंगो म्हणता आता कसा वाटतं. म्हणता आयुष्य गेला उकिरड्यात, आयुष्य उकिरड्यात गेला. तुझ्याशी मैत्री केलंय, फुलातलो गुलकंद कापून गावलो आणि कधी नव्हे ता म्हणता देवाच्या चरणातो स्पर्श झालो मका. आणि बाबा दुसऱ्या दिवशी परत पुजाऱ्याने काय केल्यानी तीच फुला सगळी उचलल्याने आणि गंगेत नेऊन सोडून दिल्याने. तीच फुला नेल्याने आणि गंगेत सोडल्याने. आता म्हणता भुंगो काय म्हणता आता कसा वाटता. किडो म्हणता अरे आयुष्य उकिरड्यावर गेला, तुझ्याशी मैत्री केलंय, फुलातलो गुलकंद चाकलंय, कधी नव्हे ता म्हणता देवाच्या चरणातो स्पर्श झालो आणि आयुष्यभर जी काय पापा केलेलंय, आयुष्यभर जी काय पापा केलेलंय ती या गंगेत वाहून गेली, गंगेत वाहून गेली. म्हणजे बघा संगत चांगल्याची करूची. आज मग खरोखरच संगत चांगल्याची लाभलेली असतात. त्याच्यामुळे दोन्ही भावांसाठी खरोखर यांची स्तुती करूची तेवढी कमी. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. लय वाजू नको परत. आणि माझ्या डोक्यावर 4 वाजेपर्यंत मिरिय वाटते, तुमका माहिती नाही. हे तसे माझ्या झोपेवरच इलेले मगा पण सांगता एका झोपाक देवा, एका झोपाक देवा. माझा झोपाचा तुमचा काय समज. बरं तो माणूस मागा काय बोलत नाही. तुम्ही माझ्या झोपेर इलाज मागापासून. नाही तर बाबा मी आपलं जात, माझे पाकिट डोक सांगा, मी आपलं चाललंय, तुम्ही काय तर करा दगडी. पूजा पूजेच्या निमित्तानं